वेलकम टू नायग्रा फॉल्स. आम्ही नायग्रा फॉलला ट्रेनने गेलो होतो. ट्रेनचा प्रवास शिकागोवरून चालू केला होता. शिकागोपर्यंत आम्ही कारने गेलो होतो. इथल्या ट्रेन खूप छान आहेत. मस्त बसायला सुंदर खुर्ची आहेत. अथर्व झोपला होता. आम्ही आणि ती हे बाहेरचं दृश्य ट्रेन मधनं. हा आहे नायग्रा फॉल्स. नायग्रा फॉल्स याला अमेरिकन फॉल्स असं म्हणतात. हा नायग्रा रिव्हरवर आहे. याची हाईट 180 फूट एवढी असून याची जी लांबी आहे ती 980 फूट आहे. 78,000 स्क्वेअर गॅलन पाणी पर सेकंडच्या वेगाने या फॉल मधनं पडत असतं. या धबधब्यातनं पडत असतं. हे पलीकडे जे दिसते ते कॅनडा साइड आहे आणि आम्ही अमेरिकन साइडला उभे आहोत. या रिव्हरने अमेरिका आणि कॅनडा याला असे दोन देश तयार होतात. प्रचंड पाणी वाहत असतं इथं. हे अमेरिकन फॉल पण दुसऱ्या बाजूने. हे खोल वाटत नसतं तरी हे प्रचंड खोल आहे. तिथं प्रत्यक्षात उभं असल्यावर ते खोली जाणवते. हे जे दिसतंय खाली त्यावर आपण चालू शकतो पण यावेळेस सध्या तिथं कोणी नाहीये. आम्ही पण तिथे गेलो होतो पण तिथून व्हिडिओ नाही करू शकत कारण तिथं खूप पाणी उडत असतं. आपण अक्षरशः धबधब्याखाली उभे असतो आपल्या अंगावर पाणी पडत असतं. हे जे आहे ते समोरून धबधबा पाहण्यासाठी तयार केलेलं एक स्ट्रक्चर होतं. हे कॅनडाच्या बिल्डिंग. तुम्ही इंद्रधनुष्य बघू शकता. इथं सकाळची वेळ होती. सूर्य आमच्या पाठीमागे होता त्यामुळे त्या पाण्यावर छान असा इंद्रधनुष्य तयार झालेला आहे. हे तो दिसतोय समोर. हे आम्ही पाण्यात उतरून बोटीनं प्रवास केला होता आणि हा बोटीतून घेतलेलं दृश्य अमेरिकन फॉल आणि पलीकडे मेन नायग्रा फॉल. त्याला हॉर्सशू फॉल म्हणून ओळखतात. हॉर्सशू म्हणजे घोड्याच्या नालीच्या आकाराचा तो फॉल आहे म्हणून त्याला हॉर्सशू फॉल असं म्हणतात. हे अमेरिकन फॉलच्या एकदम जवळून खालून घेतलेलं हे दृश्य. प्रचंड पाणी वरून आपल्या अंगावर पडताय असं इथं वाटतं. अथर्व खूप इथं एन्जॉय करत होता. पाणी खेळत होता.
हे बघा सर्व खेळतोय. ते पाणी उडतंय आणि त्या पाण्याला तो त्या खेळात मग्न झाला होता. बघायला पण तयार नाही वर. हा मेन हॉर्स शू म्हणजे घोड्याच्या नालीच्या आकाराचा धबधबा. हा खूप मोठा आहे. हा अमेरिकेच्या साईडने तेवढं दिसत नाही, पण कॅनडाच्या बाजूने खूप छान असं दृश्य दिसतं त्याचं. ती खाली जी दिसते ती मेड ऑफ द मिस्ट. आम्ही त्या जहाजातून पण गेलो होतो. ते जहाज एकदम त्या पायाच्या जवळ जातं आणि आपल्या अंगावर पाणी पडत असतं. पाऊस पडल्यासारखं, धोधो पाऊस पडल्यासारखं पाणी आपल्या अंगावर पडत असतं. ते प्लॅस्टिकचे कागद घालायला जातात, त्यामुळे आपले कपडे ओले होत नाही. त्याला मेड ऑफ द मिस्ट असं म्हणतात. तेव्हा खाली खूप खोल होतं ते. हा अथर्व तिथं लॉनवर खेळत होता. त्याला बोलवलं तरी येत नव्हता, इतका खेळण्यात तो बंद झाला होता. फोटो नाही का व्हिडिओ चालू. गवत तोडण्यात तो बंद झालेला होता. आपली बॅटरी गेली. अथर्वा इकडे रे. हा अथर्वा इकडे. पक्षी बघण्यात बंद झालेला होता तो. काय बघतोय काय माहित. हे बघतोय तो पक्षी बघतोय. अशा प्रकारे आम्ही नायग्रा फॉलची ट्रिप संपवली होती आणि परत ट्रेनने न्यूयॉर्कला प्रस्थान केले होते दुसऱ्या दिवशी. दुसरा व्हिडिओ आपण बघणार आहोत न्यूयॉर्कचा.